हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये। तर आपल्याला कोणतीही भाजी बनवता येईल अशी ग्रेव्ही तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे। काजू करी असेल, मटर पनीर असेल, पनीर असेल, नुसतं पनीरची भाजी असेल, मशरूम मसाला असेल, कोणतीही भाजीसाठी एकच ग्रेव्ही तुम्ही वापरू शकता आणि 15 दिवस डब्यामध्ये छान असं ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवले तर 15 दिवस आपण ती यूज करू शकतो। तर बघा इथं कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ना खडे मसाले टाकलेले आहे। तेजपत्ता, दालचिनी, हिरवी इलायची, मोठी इलायची, लवंग आणि मिरे असे टाकून घेतलेले आहे आणि अद्रक लसूण पण टाकून घेतलेला आहे। तर बघा छान असे ना खडे मसाले परतून घ्यायचे, अद्रक लसूण पण परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 कांदे कट करून घेतलेले आहे। छोटे असेल तर 3 घ्या, 2 असेल तर मोठे मोठे 2 कांदे घ्या आणि कांदा आहे ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आणि 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला थोडेसे काजू पण लागणार आहे। मगजच्या बिया असेल तर मगजच्या बिया टाका, नसेल तर चालेल, कारण की प्रत्येकाच्या घरात सगळ्याच वस्तू अवेलेबल असतात असं नाही आहे। त्यामुळे घरातल्या वस्तूपासून पण ग्रेव्ही बनवता येते आणि ती तुम्ही स्टोअर करून पण फ्रीजमध्ये ठेवू शकता, 15 दिवस आरामशीर चालते। तर चला, कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। त्याच्यानंतर लगेच आपल्याला 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे, ते पण आता कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। छान असे दोन्ही पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे। जोपर्यंत मसाल्यातून तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि कांदा आहे ना एकदम स्मॅश झाला पाहिजे। जोपर्यंत टोमॅटो आणि कांदा एकदम क्वांटिटीमध्ये कमी होत नाही तोपर्यंत मसाला परतवायचा। टोमॅटो तेव्हाच गळतो, त्यामुळे टोमॅटो पूर्ण गळायला पाहिजे, म्हणजे आपला पेस्टसाठी जो मसाला आहे तो परफेक्ट असा तयार होतो। छान असं परतून घ्यायचं। बघा मसाला परतून किती क्वांटिटी त्याची कमी झालेली आहे आणि टोमॅटो आता दिसत पण नाही एवढा कमी झालेला आहे। अशाच टोमॅटो आपल्याला पूर्ण गळेपर्यंत परतून घ्यायचा। छान असा मसाला आहे ना कमीच गॅसवरती परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मसाला भाजण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात। तर बघा मसाला छान भाजून झालेला आहे। एका वाटीमध्ये मी काढून ठेवते, कारण की याला ना थंड व्हायचं, थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे ठेवून द्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक पेस्ट पण बनवायची आहे। तर बघा छान असा मसाला मी कढईतून आहे ना बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि घरगुती मसाल्यामधूनच बनवायची आहे ही पेस्ट। मस्त अशी भाजी आपण बनवून खाऊ शकतो। बघा इथं मसाला थंड झालेला आहे। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, 2 वेळा फिरवून घेते आणि या मसाल्यामध्ये जो आपण हे मिक्सरला मसाला बनवतोय, ग्रेव्ही बनवतोय, या ग्रेव्हीमध्ये ना थोडं थोडं पाणी घालून ही ग्रेव्ही बनवायची आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे ग्रेव्ही बनवताना। थोडा वेळ लागतो ग्रेव्ही बनवणे म्हणजे मिक्सरला बारीक करण्यासाठी, कारण की खडे मसाला असतात, बिना पाण्याचा मसाला लवकर बारीक होत नाही। पण घाई गडबड करायची नाही, मसाला काढताना थोडीशी काळजी घ्यायची आणि एकदम बारीक असा मसाला बनवून घ्यायचा। इथं बघा मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये ना 2 उकळे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। बघा एवढं कमी पाण्याचा वापर आणि मसाला एकदम बारीक असं 2 वेळा मी आता काढून घेणार आहे मसाला। थोडा थोडा करून काढायचं, कारण की मग पटकन बारीक होतो। तर बघा तेलामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे आणि छान असं परतून पण घ्यायचं आहे। बघा 2 वेळा मी मिक्सरच्या भांड्याने ना 2 वेळा मसाला छान असा फिरवून घेतलेला आहे। आपली जी ग्रेव्ही आहे ती एकदम परफेक्ट अशी बारीक करायची। कधी कधी खडे मसाले पण आहे ना बारीक लवकर होत नाही, त्यामुळे ना जास्त वेळ लागतो, 10 मिनिटं तरी लागतात। थोडं थोडं फिरवून काढायचं, कारण की मिक्सर पण गरम होतं। थोडं थोडं फिरवून थोडं 2 ते 3 चमचे तुम्ही पाणी घालू शकता, जास्त पाणी घालू नका, नाहीतर आपण जेव्हा हा मसाला परततोय तेव्हा त्या मसाल्यातून ना एकदम पाण्याचे शिंतोडे उडतात। ते शिंतोडे उडू नये, आपल्या मसाल्यातून तेल पटकन सुटावं यासाठी पाण्याचा वापर आपल्याला कमी करायचा असतो। तर बघा मसाल्यातून तेल पण सुटलेले आहे, कारण आपण पाण्याचा वापर कमी केलेला आहे। आता इथे ना 2 ते 3 चमचे ना मी लाल मिरची टाकून घेतलेली आहे। ही काश्मीरी लाल मिरची आहे, त्यामुळे ती मिरची तिखट नसते। त्याच्यानंतर हळदी टाकून घेतलेली आहे 1 चमचा आणि जिरा पावडर टाकायची आहे, धना पावडर टाकायची आहे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। आणि तुम्हाला जर हिंग आवडत असेल तर इथं हिंग पण टाकलं तर चालतं, कारण हिंग आपला गरम म्हणजे भाजी जास्त तिखट वगैरे झाली असेल तर ते कमी होते। तर तुम्ही इथं हिंगाचा पण वापर करू शकता। मसाले छान असे टाकून घेतलेले आहे। आता मसाले परतून घ्यायचे।
आता हा मसाल्यातून तेल सुटलेलंच आहे, पण आपण जे मिरची पावडर वगैरे टाकलेले आहे त्याच्यातून पण तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत मसाला परतवायचा आहे. हा मसाला बनवण्यासाठी साधारणतः अर्धा तास जातो, पण हा मसाला एकदा स्टोअर करून ठेवला ना तर अर्जंटमध्ये कोणी पाहुणे वगैरे आले तरी झटपट काढायचा आणि भाजी बनवायची. चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. छान असा मसाला परतवत राहायचा. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे मसाला करपत नाही. आणि इथं टेस्ट येण्यासाठी मी इथे ना ही मेथी टाकून घेतलेली आहे, कसुरी मेथी टाकून घेतली. ती हातावर थोडीशी चुरगळून टाकायची म्हणजे त्याचा स्मेल छान येतो. आणि परत असं छान असं मिक्स करून घ्यायची. कोणती पण भाजी बनते ह्या ग्रेव्हीपासून. मशरूम मसाला असेल, मटर पनीर मसाला असेल, बटर पनीर मसाला असेल, फक्त तुम्ही पनीर वगैरे आणायचं, फ्राय करायचं आणि याच्यात टाकून द्यायचं, झाली भाजी. अशी सोपी अशी ग्रेव्हीची रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला इथं आपला परफेक्ट झालेला आहे. असा घट्ट मसाला एकदम एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवा. छान असा 15 दिवस आरामशीर टिकतो आणि झटपट भाजी पण होते. कशी वाटली तुम्हाला माझी आजची नवीन रेसिपी? तुमच्यासाठी झटपट रेसिपी घेऊन आले होते. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती असतात. तर बघा, ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली. चला भेटूया उद्याच्या रेसिपीसोबत.